नमस्कार, मी सौरभ कोरटकर. झी 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्या सोबत आहे माझी सहकारी. नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास. 29 महापालिकांसाठीचं मतदान आज पार पडलेलं आहे. 5:30 वाजून गेलेले, जवळपास 6 वाजलेले आहेत, तरी सुद्धा मतदार केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. याचे प्रत्येक अपडेट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत शेअर करतायत. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं सौरभ, तर सकाळपासून हे जे संतगतीनं मतदान सुरू होतं, मात्र आता वेळ संपलेली असली सुद्धा लांबच लांब रांगा मतदान केंद्रांबाहेर लागलेल्या आहेत. मतदान पार पडलेलं आहे. उद्या निकालाची प्रतीक्षा प्रत्येकाला लागलेली आहे. याचे सुद्धा अपडेट झी 24 तास तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे. 29 महापालिकांसाठीचं मतदान संपलंय. 15,931 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालेलं आहे. मतदान केंद्राबाहेर अजूनही लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. आता कोण उधळणार विजयाचा गुलाल? राज्यातल्या 29 महापालिकांसाठीच्या मतदानाची वेळ संपली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नागपूर या महानगरांसह राज्यातील प्रमुख 29 शहरांमध्ये निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षांचे आणि अपक्ष मिळून 15,931 उमेदवार रिंगणात होते. या हजारो उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय. काही ठिकाणी अजूनही मतदानासाठी केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा असल्याची माहिती आहे. तुरळक घटना वगळता राज्यात सगळीकडे शांततेत मतदान पार पडलेलं आहे. 5:30 ही अधिकृत वेळ होती मतदान संपण्याची. ती टळून आता जवळपास 30 मिनिटं झालेली आहेत, पण तरी सुद्धा काही मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा पाहायला मिळतात. तर आपण पाहतोय उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालेलं आहे. आकडेवारी जर आपण पाहिली तर कोल्हापुरात 81 जागांसाठी मतदान होत आहे. मीरा इंदरमध्ये 95, उल्हासनगरमध्ये 78 जागांसाठी, अहिल्यानगरमध्ये 68 जागांसाठी मतदान होत आहे. लातूरमध्ये 70 जागांसाठी मतदान पार पडलंय. परभणीत 65 आणि जालन्यात 65 जागांसाठी मतदान पार पडलेलं आहे. तर याच संदर्भात आपल्याला ताजे अपडेट देत आहेत. थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. थेट जाऊयात प्रतिनिधींकडे. आपण या ठिकाणी सध्या जर पाहिलं तर विशाल आपले प्रतिनिधी आहेत, प्रताप आपले प्रतिनिधी आहेत आणि अमर सुद्धा आपल्या बरोबर नागपुरातून जोडले गेलेले आहेत. योगेश सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. कपिल सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेले आहेत. या सगळ्यांकडून आज दिवसभरात नेमकं काय घडलं, मतदान प्रक्रिया कुठे कशी पार पडली, काही ठिकाणी राडे झाले, काही ठिकाणी 2 शिवसेनांमध्ये भांडणं झाली, यावेळी बाचाबाची झाली, पोलिसांसोबत मतदार हे भांडल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यांचे अपडेट आपण घेणार आहोत. थेट जाऊयात विशालकडे. विशाल, काय चित्र आहे? सध्या 6 वाजलेले. रुबीना, मी तुम्हाला आताचं चित्र दाखवतो. अजूनही मतदान केंद्रावर अशा पद्धतीनं नागरिकांच्या रांगा आहे. नागरिक थांबलेले आहेत. जवळपास 200 ते 300 लोक अजूनही प्रिमायसेसमध्ये आहेत आणि जे मतदानाची वाट पाहत आहेत. खरं तर सकाळच्या टप्प्यात मी सांगितलं तर खूप आकडा कमी होता. अगदी 7 ते 15% इतकं मतदान झालं होतं. मात्र दुपारनंतर मतदानाला चांगलाच वेग आला. मतदानासाठी लोक बाहेर पडायला लागले आणि त्यानंतर अगदी 5:30 पर्यंत हा प्रिमायसेस पूर्णतः लोकांनी खचाखच भरलेला होता. गर्दी होती. थोड्याच वेळापूर्वी इथं काही मतदार अगदी इथले जे शाळेचं गेट आहे त्याच्यावर येऊन धडक गेटला त्यांनी लाथा मारल्या. बाहेर गोंधळ झाला. आम्हाला आत येऊ द्या, मतदान करू द्या, अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं होतं. अखेर पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात झालाय. जी बाहेर लोक होती त्यांना बाहेर पोलिसांनी परतवून लावलेला आहे. तर जे आत लोक अडकली होती त्यांना सुद्धा आता बाहेर सोडण्यात आलंय आणि आपण बघतोय अजूनही अशा पद्धतीनं मतदाराच्या रांगा आहे. फक्त संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 23च्या इथंच या रांगा नाही, तर जवळपास संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी अशा रांगा असल्याचे आपल्याला माहिती मिळते. काही ठिकाणी मतदारांची आणि पोलिसांची बाचाबाची सुद्धा झाली, कारण बरेच मतदार हे उशिरानं मतदानाला आले आणि त्यामुळं हा सगळा गोंधळ उडाला. मात्र एक गोष्ट सुखावह या सगळ्या गोंधळात आपल्याला म्हणावं लागेल, दुपारपर्यंत जो आकडा कमी होता तो आकडा आता वाढतोय. अंदाजे 65 ते 66% मतदान होईल. गेल्या वेळेसपेक्षा 3 ते 4% हा आकडा जास्त असण्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळं हा वाढलेला आकडा नक्की कुणाला सुखावणारा आणि कुणाला दुखावणारा आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. दिवसभर संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी राडे झाले. सकाळच्या सत्रात EVM बंद पडली. त्यानंतर दुपारी भारतमाता नगर या ठिकाणी दगडफेक झाली. उमेदवारांच्या गाड्यांवर दगडफेक झाली. 3 ते 4 गाड्या फोडण्यात आल्या. 2 ते 3 लोक तिथे जखमी झाले. तर काही ठिकाणी पैसे वाटपाच्या तुरळक घटना सुद्धा घडल्या. त्यातून सुद्धा बाचाबाजी झाली. इतकं सगळं जर सोडलं तर तुर्तास आता अखेरचा क्षण आपण म्हणूया. मतदान अजूनही सुरू आहे. शांततेत मतदान सुरू आहे आणि आता फक्त प्रतीक्षा आहे ती उद्या लागणाऱ्या निकालाची. ठीक आहे, तुम्ही सोबत राहा. आणखी काही अपडेट्स आम्हाला तुमच्याकडनं घ्यायचे. तोपर्यंत अन्य काही महत्त्वाच्या बातम्या मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. अनेक ठिकाणी मशीन सध्या बंद आहेत. राज्यभरात गोंधळ उडालाय. नावं गायब झाल्यानं मतदारांमध्ये संताप सुद्धा आहे.
संभाजीनगरमध्ये वाहनांची तोडफोड, पुण्यात बोगस मतदाराला धक्काबुक्की, अनेक ठिकाणी मतदार यादीतील नावांचा गोंधळ, ईव्हीएम मशीन बंद पडणं, बटण काम न करणं अशा तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींमुळे मतदानांची मोठी हेळसांड झाली आहे. लोकशाहीच्या या महत्वाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्यानं मतदार संतप्त झाले आहेत. ही दृश्य अत्यंत महत्वाची सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय. राज्यभरात अनेक ठिकाणी गोंधळ झालाय. 5 बोगस मतदारांना यावी नवी मुंबई, संभाजीनगर, मालेगाव आणि वेगवेगळ्या ठिकाणची ही दृश्य आपण सध्या पाहतोय. पुणे, परभणी, पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणची सुद्धा दृश्य आपण पाहतोय. लातूर, चंद्रपूर, पनवेल, कुर्ला, धुळे, जळगाव, विरार या ठिकाणची सुद्धा मतदान प्रक्रियेची दृश्य आहेत. परभणीतली सुद्धा ही दृश्य आहेत. अत्यंत महत्वाची ही दृश्य आहेत. काय गोंधळ नेमका झाला, मशीन कोणत्या ठिकाणी बंद पडले, याचे सुद्धा दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर मिळालेले आहेत. थेट जाऊयात प्रतापकडे. प्रताप, आपले प्रतिनिधी कोल्हापुरातून आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. प्रताप, मगाशी तुम्ही दाखवल्याप्रमाणे अजून सुद्धा मतदान केंद्रांबाहेर रांगा लागलेल्या होत्या. आत्ताचं काय चित्र आहे? 6 वाजलेले. आताचं देखील तेच चित्र आहे, कारण आपण पाहतो की सकाळी 7:30 वाजल्यापासून कोल्हापुरातील मतदार मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मतदान केंद्राच्या बाहेर या ठिकाणी रांगेमध्ये मोठ्या प्रमाणात उभं राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सध्या कोरगावकर हायस्कूल जे आहे त्या मतदान केंद्रावरची ही दृश्य बघू शकतो. मोठ्या प्रमाणात अजूनही महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आपण पाहतो की मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. एकूणच आपण पाहतो की किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता कोल्हापुरात अतिशय शांततेत मतदान झालेलं आहे. कारण आपण पाहतो की 10 वर्षानंतर कोल्हापूरकरांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जी टक्केवारी आहे ती 3.5ची जवळपास 52% इतकं मतदान झालेलं आहे आणि सध्याच्या घडीला ही टक्केवारी जास्त वाढेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जातोय. खरं तर आपण पाहतो की कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनेक मतदान केंद्रावर अशा प्रकारची दृश्य आहेत. विशेष करून महिलांची संख्या शेवटच्या टप्प्यामध्ये बाहेर पडल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस विरोधात महायुतीनं या ठिकाणी जोरदार ताकद लावलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण पाहतो की मतदार राजा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून या ठिकाणी मतदान करताना दिसतो. काही किरकोळ वादाचे प्रसंग वगळता कोल्हापुरात शांततेनं मतदान होते. पण आता आपण पाहतो की जे मतदान केंद्राच्या आतमध्ये आहेत त्यांना टोकन देण्यात आलेलं आहे आणि टोकन देऊन त्यांना या रांगेमध्ये उभं केलेलं आहे. जोपर्यंत शेवटच्या मतदाराचं मतदान होत नाही तोपर्यंत हे मतदान थांबणार नाही अशा प्रकारची माहिती या ठिकाणच्या मतदार अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. तुम्ही सोबत राहा. आणखी काही अपडेट्स या निवडणुकीच्या आणि मतदानाच्या अनुषंगानं आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे आहेत. शिवसेना उमेदवारांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. संभाजीनगरच्या भारतनगरमधली ही घटना आहे. दगडफेकीमध्ये 3 गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. मात्र एक नाशिकमधून आणखी एक मोठी बातमी आपल्याकडे येते. मतदानाची वेळ संपलेली, मात्र एक नाशिकमधून मोठी अपडेट या संदर्भातलीच येत असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशकात 3:30 पर्यंत 39.64% मतदान झालं. मतदान केंद्रांबाहेर अद्यापही लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळते. जवळपास 6 वाजून गेलेले आहेत आणि नाशिकमध्ये 3:30 पर्यंत 39.64% मतदान, तर अद्यापही यावेळी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. या संदर्भातच ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश. थेट जाऊयात योगेशकडे. योगेश, दुपारपर्यंत मतदान हे संथगतीनं झाल्याचं पाहायला मिळालं. जवळपास 39 काहीतरी मतदान झालेलं, मात्र आत्ताही यावेळी मतदान केंद्रांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या. खरं आहे, मी शासकीय कन्या शाळेसमोर आहे. आपण बघू शकतो अजूनही महिलांच्या मोठमोठ्या रांगा ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. महिला एका बाजूला पुरुष अशा या सगळ्या रांगा आहेत. खरं तर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं हे मतदान केंद्र आहे. त्याच्या पुढच्या आपण जर मतदान केंद्रावर बघितलं त्या ठिकाणी सुद्धा गर्दी आहे, इकडच्या बाजूला सुद्धा गर्दी आहे. त्यामुळे मोठी गर्दी ही मतदानासाठी अगदी शेवटच्या क्षणी पाहायला मिळते. आता खरं म्हणजे मतदानाचा वेळ संपून अर्धा तास झालेला आहे. आता टोकन वाटप जे आहे ते या ठिकाणी केले जात आहे, जेणेकरून या सर्वांना मतदान करता यावं. टोकन वाटपापर्यंत म्हणजे त्यांच्याकडे टोकन आहेत त्यांना अजून शेवटपर्यंत या ठिकाणी मतदान करता येणार आहे. एकूण जर परिस्थिती आपण नाशिकमध्ये बघितली तर गेल्या वेळी 2017मध्ये 61.6% मतदान हे नाशिक महापालिकेसाठी झालं होतं आणि यावेळेस जवळजवळ 50-55% हे मतदान जाईल अशी अपेक्षा आहे. एकूण जर बघितलं तर आपल्याला तिरंगी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप विरुद्ध शिंदे सेना राष्ट्रवादी युती. आत्ता जर परिस्थिती बघितली तर दोघांमध्ये मुख्य लढत आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात चुरस जी आहे ती शिंदे सेने आणि भाजपमध्ये पाहायला मिळते. दोघांनी पूर्ण आटोकाट प्रयत्न केलेला आहे. स्वबळावर या ठिकाणी महापालिका जिंकण्याचा
येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये इथला महापौर कोण असेल ही सगळ्यात महत्त्वाची चर्चा संपूर्ण राज्यामध्ये आहे आणि त्यामुळे मोठा कसोशीने प्रयत्न जे ते या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. अनेक मतदारांना बाहेर काढून त्यांच्या मतदान केंद्रांपर्यंत जाण्याचा प्रयत्न हा दिसतोय आणि तोच प्रयत्न आपल्याला आत्ताही या ठिकाणी दिसून येतोय. अजूनही बघू शकतो की आत्ता आपण मतदान केंद्राचा दरवाजा सुद्धा बंद करावा लागतोय अशी परिस्थिती आहे. त्यातून अनेक वेळेस 5-5, 7-7 माणसं, 2-4 पुरुष आणि 2 महिला असं मध्ये टाकल्या जात आहेत जेणेकरून मतदान प्रक्रिया लवकर संपावी. विशेषतः ज्या परिसरामध्ये झोपडपट्ट्या आहेत त्या परिसरामध्ये हा प्रश्न प्रामुख्याने आपल्याला जास्त दिसून येतोय. बरोबर. नाशिकमध्ये अजूनही रांगा बघायला मिळतात मतदारांच्या. मतदान अजूनही सुरू आहे. वास्तविक अधिकृत वेळ ही 5:30 पर्यंतची होती, पण त्यानंतर सुद्धा आणखी काही वेळ हे सगळं मतदान चालेल असं दिसतंय. तर हे झालं नाशिकमधलं. यानंतर आता वळूयात आपण पुण्याकडे. पुण्यात 3:30 पर्यंत 39% मतदान झालंय. मतदानाची टक्केवारी 50च्या घरात जाणार का हे आता बघावं लागेल. पुणेकरांचा मतदानाबाबत निरुत्साह यंदा बघायला मिळालाय. पुण्यात मतांची टक्केवारी कमीच राहण्याचा अंदाज आहे. आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता आपल्यासोबत आहे. तर चंद्रकांत, काय स्थिती बघायला मिळते ओव्हरऑल पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात मतदानाची? गेल्या पंचवार्षिकमध्ये 2017ला एवढंच झालं होतं आणि यंदाही साधारण आत्ताची आकडेवारी काढली तर 50च्या आसपास आहे एक सरासरी. फायनल आकडा नंतर येईल, पण 55 पर्यंत जाईल. पण तरी पुण्यातल्या एकूण 35 लाख मतदार जरी असले तरी 3 लाख मतदार हे दुबार आहेत. त्यामुळे तशी ती टक्केवारी जास्त असते नियमानुसार, कारण दुबार त्यात काउंट करत नाहीत म्हणून ती सगळी. आणि तिकडे पिंपरी चिंचवडला साधारण गेल्या वर्षी 65% मतदान झालं, तर आत्ता 3.5 पर्यंत 42 झालेलं आहे. तिथे साधारण ह्याच 60-62% मतदान ची टक्केवारी राहील असा एक अंदाज आहे प्राथमिक. फायनल आकडेवारी नंतर. पण एकूणच हे दोन्ही शहरं जर बघितलं तर हे अजितदादांची, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांची ही होम टाऊन आहेत आणि इथं त्यांची थेट फाईट ही भाजपची होती. त्यातही विशेष करून पुण्यात मुरलीधर मोहोळ मुरली अण्णा आणि अजितदादा अशी ती फाईट बघायला मिळाली. मी दोघंही एकमेकांना टीका करताना दिसले. मुख्यमंत्र्यांनी त्यात नंतर शेवटी उडी घेतल्याचं पाहायला मिळालं. एकूण दादा वर्सेस भाजपचे इतर नेते असं पाहायला मिळालं आणि आजच्या दिवशी तर प्रचंड गडबड गोंधळ पाहायला मिळाला. अगदी चंद्रकांत, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही थेट जातोय नागपुरातून आधी एक मोठी बातमी आपल्याकडे येते. नागपुरात 3:30 पर्यंत 41% मतदान झालेलं आहे. मतदानाच्या टक्केवारीबाबत अद्यापही उत्सुकता आहे. नागपुरात 3:30 पर्यंत जवळपास 41% मतदान झालं. काल उमेदवारावर हल्ला झाला, त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या आणि आता 3:30 पर्यंतची आकडेवारी समोर आलेली. थेट जाऊयात अमरकडे. आपले प्रतिनिधी अमर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. अमर, 6 वाजलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर 3:30 पर्यंत 41% मतदान नोंदवलं गेलेलं होतं. आता काय चित्र आहे? अनुपमा, 54% गेल्या वेळेस रुबीना, गेल्या वेळेस 54% मतदान झालं होतं आणि यावेळेस सुद्धा साधारणपणे 55% पोहोचेल असा अंदाज आहे. कारण की पहिल्या 4 तासामध्ये केवळ 12% मतदानाची नोंद करण्यात आली होती. नंतरच्या 4 तासांमध्ये साधारणपणे 30% मतदानाची नोंदणी करण्यात आली. म्हणजे हा रेशो दुपारनंतर प्रचंड वाढलेला आहे. 2 गोष्टी महत्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे. एक तर पूर्वेकडे असल्यामुळे सूर्य उगवल्यानंतर थंडीचं वातावरण असल्यामुळे थोडं लोक उशिराने बाहेर निघाले आणि आता मावळतीच असल्यामुळे मतदानाला अजूनही काही ठिकाणी रांगा होत्या. पण तुलनात्मक जसं संभाजीनगर किंवा इथले जे व्हिडिओज आम्ही बघितले त्याच्या तुलनात्मक नागपुरात तसा रांगा संध्याकाळच्या सुमारास नव्हतात. पण हा आकडा नक्कीच 55% जास्ती जाईल. 2 गोष्टी अजून महत्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे. नागपुरात यावेळेला जे प्रभाग सिस्टीम मध्ये मतदान होतं म्हणजे एकाच कुटुंबातलं एक मतदान एका प्रभागात, म्हणजे 17ला असेल तर त्याच्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्याचं मतदान 18 प्रभागात गेलं. असं अनेक ठिकाणी तक्रारी आलेल्या. अनेक कुटुंब वेगवेगळ्या प्रभागांमध्ये मतदानाला करायला जाताना दिसले. अनेकांना मतदान केंद्र शोधताना प्रचंड अडचणी झाल्या आणि त्याचा फटका सुद्धा पडलेला आहे. कारण की वृद्ध लोक यांना पोहोचण्यास बरीच अवघड झाले. अशा अनेक तक्रारी सुद्धा आलेल्या आहे. आणि एकूणच ही संपूर्ण निवडणूक ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढली गेली. भाजपाने जोरदार असा संपूर्ण प्रचाराचा धडाका होता. साधारणपणे 125चं टार्गेट ठेवून भाजप होतं, तर काँग्रेसने सुद्धा यावेळेला तिकीट वाटप अतिशय उत्कृष्ट केलं. जी अंतर्गत बंडाळी असते काँग्रेसमधली ती दिसून नाही आली आणि त्यामुळे भाजपा विरुद्ध लढताना काँग्रेस सुद्धा 100 जागांचं टार्गेट ठेवून मैदानात उतरली होती. पण एकूण बूथ मॅनेजमेंट आणि सगळ्या गोष्टी पाहता सध्या भाजपाचं पारडं जड दिसत आहे. पण ठरलेलं टार्गेट भाजपाला मिळवता येईल का
याबाबत थोडीशी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. पण संपूर्ण लढत ही भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच झाली आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे उत्तर नागपूरमध्ये बसप किती वोट घेतं आणि त्याच्या भरोशावर बसप किती चालतं त्याच्यावर काँग्रेसचे सुद्धा मतदारांची टक्केवारी निश्चित होईल आणि जागा कमी जास्त होण्याची शक्यता आहे. म्हणजे एकूणच ही संपूर्ण लढत प्रामुख्याने भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी झाली आणि जे तिसरी ताकद जी असते ती नागपुरातली किती मतं घेते त्याच्यावर बरंच काही निर्भर काँग्रेसचं असणार आहे. बरोबर आहे. आणि या सगळ्या प्रश्नांची शक्यतांची उत्तर आपल्या उद्या मिळणार आहेत. नागपूर नंतर आता आपण ठाण्यामध्ये जाऊया. ठाण्यामध्ये 3:30 पर्यंत 41% मतदान झालंय. मतदान केंद्राबाहेर मतदानांच्या रांगा अजूनही बघायला मिळतात. ठाण्यामध्ये दुपारी 3:30 पर्यंतची मतदानाची आकडेवारी बघितली तर 41% मतदान झालंय. त्यानंतर जवळपास 2 ते 3 तास आणखी मतदान झालंय. काही ठिकाणी अजूनही सुरू आहे. त्यामुळे या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहे. कपिल, आपण थेट दृश्य पाहूया. आपण ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर उभे आहोत आणि ठाणे महानगरपालिकेचा हा गेट आहे हा बंद करण्यात आलेला आहे. आतमध्ये अजूनही मतदान सुरू आहे. काही मतदार आतमध्ये आहेत आणि मतदान सुरू आहे. हा गेट आहे जो बंद करण्यात आलेला. आता जे नवीन मतदार येणार आहेत त्यांच्यासाठी हा गेट खुला नसणार आहे. त्यामुळे एकंदरीतच जी प्रक्रिया आहे ऑफिशियल प्रक्रिया आहे निवडणुकीची ती संपलेली आहे. आपण जर पाहिलं तर 3:30 वाजेपर्यंत 41% मतदान हे ठाण्यामध्ये झालं होतं आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर जवळपास 58 ते 60% पर्यंत हे मतदान होऊ शकतं. ज्या प्रकारे उत्साह ठाणेकरांमध्ये दिसला, ज्या प्रकारे उत्साह मतदारांमध्ये दिसला, दुपारी प्रचंड गर्दी होती, सकाळपासून प्रचंड गर्दी होती. त्यामुळे एकंदरीतच हा आकडा 58 ते 60 पर्यंत जाईल. गेल्या वेळी 57 ते 58% मतदान झालं होतं. त्याला त्याच पद्धतीने यावेळी मतदान होईल असं दिसतंय. खरं तर मतदानाची सुरुवात झाली तो थोडीशी संत गतीने सुरुवात झाली. अनेक ठिकाणी गोंधळ झाले, अनेक ठिकाणी मशिनी बंद होत्या, अनेक ठिकाणी बटणं दाबली जात नव्हती, अशी अनेक गोंधळ झाली, शाही पुसली जात होती. याच्यावरती तक्रार थेट मुख्यमंत्री केलेली आहे. बालेकिल्ला एकनाथ शिंदे. कपिल, अगदी तुमच्याकडून ताजे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहे. मात्र शुभम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले. शुभम, एकूणच जर आपण पाहिलं तर शिंदेच्या बालेकिल्ल्यात काय चित्र आहे? वेळ संपलेली आहे मतदानाची. निश्चित पाहिलं तर सध्या मी आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 अंतर्गत येणाऱ्या घोलाई नगर या मतदान केंद्रावरती. या ठिकाणी पाहिलं तर अजूनही नागरिकांच्या मोठ्या रांगा ज्या आहेत लागल्याचं आपण पाहत आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 अंतर्गत येणारं घोलाई नगर येथील हे मतदान केंद्र आहे आणि या मतदान केंद्रावरती आपण पाहिलं तर सकाळपासूनच ईव्हीएम मशीनमध्ये जो असेल काही तांत्रिक बिघाड आहे, ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मोठ्या अडचणी ज्या आहेत येत होत्या आणि त्याचमुळे नागरिकांना असेल किंवा मतदारांना असेल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तात्काळात उभं जे आहे ते राहावं लागत होतं. आता देखील आपण पाहिलं तर 5:30 वाजता जी आहे ती मतदानाची संपूर्ण वेळ जी आहे ती संपलेली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीमधील बहुतांश ठिकाणी जे आहे ते मतदान प्रक्रिया थांबवलेली असताना देखील काही ठिकाणी जे आहेत या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं आपण पाहत आहोत. सकाळपासूनच अनेक अडचणी ह्या प्रभागामध्ये ज्या आहेत निर्माण होत होत्या. पाहिलं तर महिला असेल, पुरुष वर्ग असेल, त्यांच्या भल्या मोठ्या रांगा ज्या आहेत या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतात. आपल्यासोबत काही मतदार आहेत. आता कधीपासून थांबलात तुम्ही या ठिकाणी? एक अर्धा एक तास झाला आम्ही या लाईन मध्ये उभा राहिलोय, पण आम्हाला असा प्रसंग आलाय की आम्हाला 2-2 वेळा त्या लाईन मध्ये परत यावं लागलंय. काही अडचणीमुळे परत लाईन लांबवत गेलेली आहे. काय कारण काय दिलंय नेमकं? कारण हेच की सगळ्यांचं कुणाचं की थांबा जरा वेळ नाही काहीतरी असं बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की बाबा हे जे पेपर क्लिअर नाहीत, पण तिथे असा गोंधळ आहे की एकमेका पेपर फक्त पलटतात नेहमी. अगदी शुभम, शुभम लक्ष नाही तिथे. अगदी शुभम, आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आपण योगेश, चंद्रकांत, अमर प्रताप, कपिल, शुभम आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.